प्रश्न क्रमांक 1. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या दोन समांतर रेषा काढलेल्या आहेत, M आणि N, आणि L ही त्यांची छेदिका आहे. तर आता संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप आपल्याला सापडतायत ते आपण पाहूयात. तर या कोनाचा संगत कोन असेल हा. आपल्याला माहिती आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या होणाऱ्या जोड्या हे एकरूप असतात. ही झाली एक जोडी, याला आपण ए म्हणूया. एकरूप आहेत म्हणून ए नाव दिलं. या छेदिकेच्या डाव्या बाजूला संगत कोनांची ही एक जोडी एकरूप झाली. तसंच छेदिकेच्या उजव्या बाजूलाही हे संगत कोनांची आपल्याला जोडी सापडते. हिला आपण बी म्हणूया. ही झाली दुसरी जोडी. तिसरी जोडी असेल या कोनाशी, हा कोन संगत असेल आणि ही जोडी आपण सी घेऊया. ही जोडी एक तिसरी एकरूप असेल आणि चौथी याप्रमाणे उजव्या बाजूला तयार होईल छेदिकेच्या, याला आपण डी म्हणूया. संगत कोनांच्या जोड्या हे एकरूप असतात. एकूण झाल्या ए ची एक, नंबर 2 बी ची एक, सी आणि नंबर 4 डी. आपल्याला एकूण जोड्या सापडल्या 4, म्हणून आपला पर्याय क्रमांक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. रेषा एल समांतर रेषा एम आणि त्यांची छेदिका रेषा पी आहे. तर व्युत्क्रम कोनांच्या किती जोड्या तयार होतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आता रेषा एल समांतर रेषा एम आणि पी ही त्यांची छेदिका आहे. तर व्युत्क्रम कोन हे एक प्रकारे झेड आकार दिसला की आपल्याला म्हणायचं व्युत्क्रम कोनांची एक जोडी सापडते. हे लक्षात घ्या. ही असेल व्युत्क्रम कोनांची जोडी आणि व्युत्क्रम कोनांची जोडी ही एकरूप असते. याला आपण नाव देऊया ए. एकरूप आहे म्हणून आपण ए ही या दोन कोनांना नाव दिलं, कारण यांची माप ही सारखी असतात. ही झाली आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी. नंतर ना इकडून पहा, याला आपण बी असं नाव देऊया. ही झाली दुसरी आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी. 2 जोड्या तयार झाल्या. आता बाह्य व्युत्क्रम कोनाच्या आपल्याला 2 जोड्या आढळून येतील. लक्षात घ्या, हा कोन आणि त्याचा बाह्य व्युत्क्रम कोन असेल हा कोन, याला आपण सी नाव देऊया. हे 2 कोन एकरूप असतात. चौथी जोडी आपल्याला सापडेल हा कोन आणि हा कोन. या 2 कोनांना आपण डी नाव देऊया, कारण बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोडी जी असते ती एकरूप असते. एकूण आपल्याला ए एक जोडी सापडली, बी ही दुसरी जोडी सापडली, सी ही तिसरी जोडी सापडली आणि डी ही चौथी जोडी सापडली. तर एकूण व्युत्क्रम कोनांच्या एकूण जोड्या होतील आंतरव्युत्क्रम कोनांच्या 2 आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2. एकूण जोड्या झाल्या 4. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. रेषा P समांतर रेषा Q व त्यांची छेदिका रेषा M आहे. P समांतर Q छेदिका M. तर y ची किंमत काढा. y ची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा कोन आणि हा कोन हे एकरूप कोन असतील. पहा 4y अधिक 5 बरोबर 2y अधिक 55. याला कारण असेल व्युत्क्रम कोन आणि व्युत्क्रम कोनाची जोडी ही एकरूप असते. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. 2y हे 4y कडे घ्या, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यामुळं 2y वजा होईल बरोबर 55 आणि 5 अधिक 5 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आल्यामुळे वजा 5 होईल. 2y मधून 4y मधून 2y गेले, राहिले 2y बरोबर 55 मधून 5 गेले 50. y बरोबर 50 भागिले 2. y ची किंमत येईल आपल्याला y बरोबर 25. तर आपल्याला y ची किंमत काढायची होती. y ची किंमत आहे पर्याय क्रमांक 1 25. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 4. रेषा X समांतर रेषा Y व त्यांची छेदिका रेषा N आहे. तर A ची किंमत किती? X समांतर Y आणि N ही त्यांची छेदिका आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाची जी काही जोडी असते त्या आंतरकोनांच्या जोडीची माप किंवा त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. तो 2a अधिक 4a बरोबर 180 अंश. कारण आंतरकोन आणि आंतरकोनांची जोडी ही एकमेकांची पूरक असते किंवा त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. 2a अधिक 4a 6a बरोबर 180 अंश. a बरोबर 180 भागिले 6. 6 एक 6, 6 त्रिक 18 आणि 0. तर a ची आपल्याला किंमत मिळाली a बरोबर 30 अंश. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळेल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 4 चं पर्याय क्रमांक 3 हे एक योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. 5. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते? म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. दोन समांतर रेषांना एका जर छेदिकेने छेदलं तर काय होतं पहा. तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या जोड्या या एकरूप असतात. काय असतात? हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोनांच्या जोड्या अंतर्व्युत्क्रम कोन असो किंवा बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या असो त्याही एकरूप असतात. आणि आंतरकोनांच्या जोड्या असतात त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते किंवा पूरक असतात. ते पूरक किंवा त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. तर आपण आता पर्याय पाहूया. पर्याय मिळणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात.
पहिलं बरोबर आहे. अंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक असतात. दुसरं विधान बरोबर आहे. अंतर्वितक्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकरूप असतात. तिसरं विधान बरोबर आहे. वितक्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक असतात. चौथं विधान मात्र चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 6, रेषा एल समांतर रेषा एम व त्यांची छेदिका एन आहे. रेषा एम समांतर रेषा एल, तर एक्स ची किंमत काढायची आहे. 5x + 10 हा कोन आणि 3x - 6 हे आंतरकोनांची जोडी आहे. आणि आपल्याला माहिती आहे आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते किंवा ते परस्परांचे पूरक कोन असतात. मग आपल्याला कसं लिहिता येईल तर लक्षात घ्या, 5x + 10 अधिक 3x - 6 बरोबर 180 अंश. 5x आणि 3x 8x, 10 मधून 6 गेले, 10 तून 6 गेले 4 बरोबर 180 अंश. x ची किंमत काढायची आहे म्हणून 8x एका बाजूला ठेवलं बरोबर 180 - 4, 8x बरोबर 176 आणि x बरोबर येईल 176 भागिले 8, 22 चा भाग बसेल. मित्रांनो 22 चा पाढा व्यवस्थित पाठ करून ठेवा, कारण तो वर्तुळ अशा बऱ्याच ठिकाणी तो पाढा आपल्याला उपयोगी येतो. तर x ची किंमत आली 22, x बरोबर 22. काढायला काय सांगितलेलं आहे तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर 6व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक, विद्यार्थी मित्रांनो, देवकी गणित क्लासेस हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर NNMS स्कॉलरशिप आणि गणितातील विविध प्रकारच्या ट्रिक्स पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा. 7वा प्रश्न आहे, रेषा AB समांतर CD, रेषा ही AB ही CD आणि त्यांची छेदिका आहे PQ. तर x ची किंमत किती आपल्याला विचारलेलं आहे. x ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, x + 30 आणि हा कोन हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोनांची माप ही समान असतात. म्हणून हा जो कोन असेल तोही x + 30 येईल. आता रेषा AB समांतर रेषा CD आहे. 4x हा कोन आणि x + 30 हा कोन, 4x + x + 30 यांची बेरीज जी असेल ती 180 अंश असेल, कारण अंतरकोन आहे. कंसात लिहितो मी अंतरकोन. आता पहा अंतरकोन 4x आणि x 5x अधिक 30 बरोबर 180 अंश. x ची किंमत काढायची म्हणून 5x बरोबर 180 अंश वजा 30, 5x बरोबर 150 आणि x बरोबर 30. जर या 5 ने आपण 150 ला भागलं तर आपल्याला x ची किंमत मिळेल 30. पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, आकृतीत रेषा L समांतर रेषा M आणि त्यांची छेदिका रेषा N समांतर रेषा P, तर मापकोन B अधिक मापकोन D बरोबर किती. तर विद्यार्थी मित्रांनो,
लक्षात घ्या, या ठिकाणी हा कोन जो दिलेला आहे तो 70 अंश दिलेला आहे. आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, तर मापकोन बी अधिक मापकोन डी, या दोघांची बेरीज किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता रेषा यल समांतर रेषा यम आणि त्यांची छेदिका आहे ते आपण यन समजूया. यन दोन छेदिका आहेत तशा, यन आणि पी. तर यन ही छेदिका आहे. हा जो कोन असेल तो 70 अंश असेल. का? तर वितक्रम कोनांची ही जोडी आहे, अंतर्वितक्रम कोनांची जोडी. आता मापकोन 70 अधिक बी बरोबर 180 अंश. का ते लक्षात घ्या की रेषा यन समांतर रेषा पी आणि त्यांची जर छेदिका आपण यम घेतली तर या दोन कोनांची बेरीज ही 180 अंश येईल, कारण अंतरकोन. आता आपल्याला बी चं माप काढूया. बी बरोबर 180 अंश वजा 70, बी बरोबर 110. आता मापकोन बी एकरूप मापकोन डी का तो विरुद्ध कोन, मग आपण असं लिहू शकतो, मापकोन बी अधिक या मापकोन डी ऐवजी मापकोन बी लिहू शकतो. मापकोन बी बरोबर, आता मापकोन बी दिलेला आहे आपल्याला 110 आणि बी 110, दोघांची मिळून किंमत येईल 220. ही असेल आपली किंमत मापकोन बी अधिक मापकोन डी ची. पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. किती उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 हे 8व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता अंतर्वितक्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन कसे असतात? तर परस्परांशी एकरूप असतात. परस्परांशी पूरक रेषीय जोडीतील परस्परांना लंबन असतात, तर ते परस्परांशी एकरूप असतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10, सोबतच्या आकृतीत रेषा PQ समांतर RS व त्यांची छेदिका आहे रेषा यल, तर x ची किंमत काढा. PQ समांतर RS रेषा यल ही त्यांची छेदिका आहे आणि हा जो कोन दिलेला आहे तो 135 अंश मापाचा दिलेला आहे. या ठिकाणी पहा, तर या कोनाला आपण x म्हणू शकतो. का? पहा, या PQ समांतर RS आहे आणि हा जो कोन तयार होईल हा वितक्रम कोन असेल, म्हणून हा कोन जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा हा कोन असेल. कारण वितक्रम कोनांची जी जोडी असते त्यांची मापही सारखी असतात. म्हणून आता आपल्याला x ची किंमत काढूया. x अधिक 135 अंश बरोबर 180 अंश, कारण असेल रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन आणि रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक असतात. आता फक्त आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून 135 आपण 180 कडे पाठवलं. x बरोबर येईल 45 अंश. पर्याय क्रमांक किती आहे पहा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 10चं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा. धन्यवाद.